नमस्कार. बघा मी आज काय बनवलं आहे. पहिल्यांदाच बनवलेली आहे मी जिलबी. खूप असं गोड खाऊ वाटत होतं सगळ्यांना. सगळेच म्हणत होते काहीतरी गोड करूया, गोड करूया. पण काय नेमकं कळत नव्हतं. त्याच्यामुळे नेमकं जिलबीचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि म्हटलं आपण पण ट्राय करूया. तर मी ट्राय केली. खूप सुंदर अशी जिलबी तयार झालेली आहे माझ्याकडून आणि पहिल्यांदाच केली आहे. त्याच्यामुळे छान झाली. त्यासाठी मी ते घेतलेलं आहे. 1 वाटी मैदा घेतला, 1 चमचा तूप घेतला आणि ते इनो पावडर घेतलेली आहे 1 पुडी. आता त्यातली अर्धीच टाकायची, जास्त टाकायची नाही. त्या मैद्यामध्ये मी तूप टाकले आणि थोडंसं इनो टाकलेली आहे अर्धी पुडी आणि ते पाणी टाकून मिक्स करून घेतले. जास्त पातळ करू नका. माझ्याकडून थोडं पातळ झालं तर ती जिलबी पसरत होत नव्हती. त्याच्यामुळे मी परत थोडासा मला मैदा टाकावा लागला आणि मग मला करता आली ती, नाही तर होत नव्हती. मी असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. छान एकसारखं मिक्स करून घेतलं मी त्याला आणि बघा खूप सुंदर असं झालं. तोपर्यंत मी इकडं पाक पण करून घेते जिलबीसाठी. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 1 ग्लास साखर टाकली आणि कलर टाकलेला आहे खाण्याचा, कारण की जिलबीला देखील कलर आला तर छान वाटतो. मग इथे कलर टाकून मी पाक तयार करून घेते आणि इकडं पाक तयार होतो आपण तोपर्यंत तळून घेऊया. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. इथं माझ्याकडे तेलाचीच पिशवी होती. मी तेलाच्या पिशवीतूनच जिलबी करणार होते, कारण की माझ्याकडं पायपिंग बॅग नव्हती. त्याच्यामुळे मी येणेच करणार होते. मी आता ते तेलाची पिशवीमध्ये बॅटर टाकून घेतला आणि छोटासा कट मारला त्याला आणि कट मारून मी वर त्याला रब्बर बांधला आहे आणि कट मारून त्यानेच आपल्याला जिलबी सोडायची होती आणि छान झाली. पहिल्यांदाच करीत होते, असं वाटलं नव्हतं येईल म्हणून. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा खूप सुंदर अशी जिलबी आपली तयार झालेली आहे. हे बघा खूप छान आणि बघून पण खूप आनंद झाला. गरम गरमच छान लागल्या, कडक कडक होत्या, त्याच्यामुळे छान लागल्या. इथे मी सगळ्या जिलबी करून घेत आहे आणि आधी पातळ बेटर झालं होतं त्याच्यामुळे ती पांगायची, पण नंतर छान तयार झाल्या. हे बघा खूप सुंदर अशा तयार झाल्या आणि मंद आचेवर तळून दिली, म्हणजे जेणेकरून ती आतून कच्ची राहिली नाही. आणि इकडं पाकामध्ये टाकून कलर अगदी सुंदर असा कलर आलेला आहे. इथे आपल्या जिलबी सगळ्या तयार झालेल्या आहे, खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. मी पहिल्यांदाच केल्या, वाटलं नव्हतं येईल म्हणून, पण आल्या. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि तुम्हीही करून पहा, तुम्हाला पण जमेल. काय होतं, एकदा नाही जमत, दुसऱ्यांदा नाही जमत, पण एकदा तिसऱ्या वेळेस तर 100% जमतंच आणि मला पहिल्याच वेळेस जमलेली आहे. खूप सुंदर अशी जिलबी तयार झालेली, बाहेरच्यासारखीच कुरकुरी आणि छान तयार. एवढ्या जिलेबी तयार झालेल्या आहेत त्या एका वाटीपासून. आम्ही सगळ्यांनी पोटभर खाल्लेल्या आहेत. तुम्ही करून पोटभर खाऊन घ्या आणि मला सांगा तुम्ही केल्यावर तुम्हाला जमली का नाही जमली, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर अशी जिलबी झालेली आहे हे बघा. आणि चला तुम्ही आता पटपट सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही जिलबी केली का नाही केली. खूप सुंदर बघा. चला, एकदम छान अशी कुरकुरी आपली जिलबी तयार झालेली, एवढ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे भरपूर एका वाटीने भरपूर अशा तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर.